हाँ या अरे काय म्हणते ते गुरुजी? हा देतो ना. या गुरुजी. अगं डॅडच्या ओळखीचे आहेत, इथेच राहतात. आणि हे खूप जुने गुरुजी आहेत ऍक्च्युली. आमच्या ऑफिसच्या सगळ्या कामांबद्दल किंवा कुठली डील्स करायची कुठली नाही कुठल्या दिवशी करायची हे सगळं यांना विचारूनच करतो. सॉरी आम्हाला उशीर झाला. या तुमचेच दिवस आहेत, एन्जॉय करा. हा गुरुजी, हा ओम आणि ही स्वीटू. अवनी. अगदी लवकरात लवकरचा मुहूर्त पाहिजे. हा या महिन्यात शुभ मुहूर्त आहे. पहिला शुभ मुहूर्त आहे या महिन्याच्या 22 तारखेला. मग आहे 29 तारीख आणि मग 4 तारीख आणि मग डायरेक्ट डिसेंबर नंतर काही मुहूर्त आहेत. नाही 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 नाही, डिसेंबर पर्यंत थांबायचंच नाहीये आम्हाला. जवळचा मुहूर्त काढा. दोघांच्या पत्रिका बघून कुठला उत्तम मुहूर्त आहे हे बघून सांगावं लागेल. शकू पत्रिका मी तयारीतच आली आहे. तू स्वीटूची पत्रिका दे. ही घे ओमची पत्रिका घे. गुरुजी गुरुजी काय झालं? मुहूर्त सांगताय ना? ही अवनीची पत्रिका आहे ना? हो. या मुलीच्या आयुष्यात नवऱ्याचं सुख नाही. काय बोलताय गुरुजी? हा, तुम्हाला इथे कशाला बोलवलं होतं? फक्त लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी बोलवलं होतं. कुणाच्या पत्रिकेत काय आहे काय नाही, पुढे काय घडणार आहे हे सांगायला नाही. आणि हे सांगून ना तुम्ही शुभ कार्यात विघ्न आणताय. ए अगं तायडे जरा हळू बोल. हळू बोल काय मॉम? काय बोलताय ते ऐकलंस ना? मुलीच्या नशिबात नवऱ्याचं सुख नाही. कसं नाही? हा मुलगा माझा भाऊ चिकला सवरलेला आहे, व्यवस्थित पैसे कमवतो, काही कमी पडू देणार नाही या मुलीला. आणि मुळात म्हणजे याचं स्वीटूवर जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे ही दोघं एकत्र सुखी राहणारच. ते सुख तुमच्या हातात नाही ताई. तिच्या नशिबात जेवढं आहे तेवढंच तिला मिळेल. इनफ. तुमच्या या असल्या भविष्यवाणीची गरज नाहीये मला. स्वीटू आणि ओम एकमेकांशी लग्न करून आयुष्यभर सुखात राहणार आहेत, आनंदात राहणार आहेत, ही माझी भविष्यवाणी आहे. जे पत्रिकेत पाहिलं ते सांगितलं. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. नाहीच पटत आहे. आणि याच्या पुढे तुमचा सल्लाही नकोय मला. प्लीज निघा तुम्ही. अगं असं बोलू नकोस ग तायडे. त्यांना शकू जाऊ दे त्याला. काय चाललंय ते आलंय माझ्या लक्षात. म्हणजे नाही नाही काही नाही. चला मी येतो. गुरुजी वहिनी आहोत गेले. जाऊ दे त्याला. नलू मावशी, हे बघ तू टेन्शन नको घेऊस. मी मी माझ्या कुठल्याही सुखापुढे तिच्या सुखाला आधी प्रायोरिटी देईल. तू काळजी नको करूस. मी स्वीटूवर खूप प्रेम करतो. आणि आणि ओम 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 अच्छा, तू माझ्या स्वीटूला सुखात ठेवशील ना यात शंकाच नाहीये मला. आणि भविष्याचं म्हणशील ना तर माणसाचं भविष्य त्याच्या कर्तृत्वावर ठरतं. त्यामुळे तू नको काळजी करूस. सोडून देते सगळं. थँक्यू सो मच. तू असा विचार केलास. मग ठरलं ना आपण 22 तारखेचा लग्नाचा मुहूर्त धरूया का? हा आपण लग्न एकदम साधं करूयात.
हे तुला वाटल्यास आपण कोर्ट मॅरेज करूयात, चालेल ना? ए नाही 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 ओम, शकू, अरे आमच्या घरचं पहिलं लग्न आहे हे बघ. थाटामाटात नाही जमलं आम्हाला, पण आमची जेवढी ऐपत आहे ना तेवढं तरी करू दे आम्हाला. शकू सांग ना त्याला. असं नको ना बोलू नलू. असं जर असेल तर माझी एक अट आहे. अट कोणती? आता काय तुझं? लग्नाचा सगळा खर्च मी करणार. हे मावशी, फार विचार नको करूस, तुला मान्य करावंच लागेल. ठीक आहे. ठरलं तर मग 22 तारखेला लग्न. हो. थांबा थांबा जरा थांबा. नाच गाणं वगैरे नंतर होऊन जाऊ दे, मला महत्वाचं बोलायचंय. हा नलू, देण्या घेण्याचं काही बोलूया का आपण? म्हणजे हुंड्यात काय देणार आहात तुम्ही? ए स्वीटू, काय घेऊन येणारच माहेरून सांग बरं. आई, मी सांगते ना मला काय पाहिजे, नीट ऐकायचं. हा, दादांची माया, नलूचा खंबीरपणा, शरद भाऊजींचं भाबडं बंधू प्रेम, सुमनचं साधेपणा आणि चिन्याचा उत्साह, हे सगळं घेऊन यायचंय बरं का, मोठं गाठोडं भरून. हा, नुसती मुलगी नकोय आम्हाला, तिच्यासोबत ही घट्ट विणलेली नाती हवी आहेत. कबूल आहे का? नुसती नाती नाहीत आणि नुसता उत्साही नाही, अख्खा चिन्या घेऊन येणार आहे आम्ही. हे चिन्या हळू 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 सावकाश. बहिणी, देवासमोर साखर ठेवूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. Okay, darling. Yeah, I'll call back. All right. वहिनी, जरा हे पकडा. हा. मालविका मॅडम, ते तुमचा ड्रेस. Oh. Thank you, सुमन आंटी. सुमन आंटी, कितीही आपण म्हणजे फॉरवर्ड विचारांचे असलो तरी गुरुजे जे काही सांगून गेले ना ते डोक्यातून जात नाही हो. म्हणजे मुलीच्या नशिबात नवऱ्याचं सुख नाही असं म्हणाले ते. आमच्या ओमला खरंच काही झालं तर? अहो नाही, तुमचा विश्वास आहे का याच्यावर? म्हणजे आपण गुरुजींना विचारायला हवं ना. पण आता बघा ना, माझी इतकी कामं चालू आहेत, इतकी धावपळ चालू आहे. आणि ते कुठेतरी कल्याणला काय ते काळ्या तलावाच्या तिथे गणेशाचं मंदिर आहे, तिकडे कुठेतरी त्या गल्लीत राहतात तो. आता मी गाडी घेऊन जाणार कशी त्यांच्याकडे? खरं तर जायचंय, मधला मार्ग शोधायला हवाय. आणि हा, तुमच्या स्वीटूची काळजी घ्या तुम्ही प्लीज. तर मी धरणार आहे तुझे हात. तू यार, मला हेच आवडत नाही. बाय. आपण एकमेकांपासून लांब जातो आणि मग तुझी आठवण येत राहते सारखी सारखी. पण येते. ए, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय? मी तुला लवकरच घरी घेऊन जाणार आहे. So आपल्याला बाय म्हणावं लागणार नाही. बाय. बाय. ऐक ना, आय लव्ह यू.
बाय. चला निघू. येतो आम्ही. बाय बाय. चल ग चल. सामानाची यादी करायला घेऊया. बहिणी गेल्या गेल्या लगेच घेते मी करायला. अहो स्वीटू, खानविलकर एक गाडी विसरून गेले. काय बोलते तुम्ही भाऊजी? खरंच? भाऊजी ते 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 बसतात ड्रायव्हर त्यांना शोधा ना कुठे आहेत ते. कोणीच नाहीये. काय आई स्वीटू, ओमला फोन कर. हो आई ती विसरून नाही गेलेत. मग मला मला ओमनी गिफ्ट दिलंय. हळूहळू चिन्या, हळू. काय सांगते स्वीटू, नवी कोरी गाडी गिफ्ट केली. ए स्वीटू, मस्त आहे. कमाल आहे या पोराची. हो पण बहिणी काय चकचकीत एक गाडी किती मस्त आहे. बापरे. अरुण काय बघते, आत बसून बघ ना. नाही हो, नको नको. मी कुठे. स्वीटू, ते अरे बसू देत ना. अरे वा. उघडला. ए, सुमन बस बस ना. चिन्या, तिथून बस. चल चल चल. ए स्वीटू, तुझ्या गाडीत बसतो मी. आई काय मग स्वीटू? आई अगं नाही, लग्नाआधीच त्यांनी तुला एवढी मोठी भेटवस्तू दिली. मग लग्नानंतर तुझ्यासाठी काय काय करेल ग? हे बघ, तू तुझी काळजी घेईल यात शंकाच नाहीये. तू लग्नानंतर खूप गोष्टी बदलणार आहेत. ए सुमन, हा? आपली स्वीटू खूप मोठी होणार आहे बरं का? हो बहिणी. ए काही काय ग आई, मी त्या घरात जाणार आहे म्हणजे काय मी मोठी होणार आहे असं नाहीये. मी तुझी स्वीटूच राहणार आहे. आणि आय प्रॉमिस, मी तू दिलेले संस्कार कधीच नाही विसरणार. लग्नाचा खर्च ते करतायत ना भाऊजी, मग साखरपुड्याचा खर्च आपला असायला हवा ना. ती आपली जबाबदारी आहे, नाही का? बरोबर बोलते तू. चिन्या, ती आता यादी सांगितली ना, हिशोब कर ना आणि खर्च बघ ना किती आहे. हो का की हे बघ, हॉलचं भाडं, डेकोरेशन आणि केटरिंग सगळं मिळून 1,10,000 होते. हो बहिणी, एवढ्या पैशात तर अख्खं लग्न होईल की हो. चिन्या, परत एकदा हिशोब मांड. हो बाबा, तितकेच येणार. हा हे घे. अहो अहो, आपल्या स्वीटूचा साखरपुडा आहे ना, हा तर यादी करतोय आम्ही. चिन्याने हिशोब केला, जरा बघता का चिन्या? मला ना सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचंय. तुम्ही गप्पा मारत बसा. हं? मी जाऊन झोपतो. अहो अहो अहो, काय चाललंय तुमचं? अहो, तुमच्या लाडक्या स्वीटूचं लग्न आहे ना. आता तितके कमी दिवस आहे, ढीकभर काम आहे, जरा तरी लक्ष द्या ना. आई आई शांत काय? शांत हो जरा. दादा या, मी झोपतो. सावकाश. आई कसे वागतायत बघ ना. आता मला त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे. हो आई, आई रडू नको. स्वीटू, ₹1,00,000 खर्च, कुठून आणायचे पैसे? अगं पण कशाला करायचा एवढा खर्च आपण? हा म्हणजे बघ, आपल्याला जसं जमेल, जसं झेपेल तसं करायचंय ना. मी काय म्हणते,
आपण आपल्या चाळीतच साखरपुडा करू ना, काय चिन्या? हो हा हा आणि आणि घरचीच माणसं बोलूया मोजकी, ठीक आहे? आणि स्वयंपाक आणि जेवण घरात होतील ना काकी? आई खानविलकरांनाही कळू देत चाळीतलं लग्न कसं असतं ते. अगं पण स्वीटू, मी बोलते रडू नकोस. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला. तू काय तयार होऊन कुठे निघालास तू? माझी एक महत्वाची मीटिंग आहे, आय हॅव टू गो. हो का? इथे तुझ्या आयुष्यातलं काहीतरी महत्वाचं घडणार आहे. साखरपुडा आणि लग्न आहे, बरीच कामं आहेत, बरीच तयारी करायची आहे, कळलं? मी तुला सांगून ठेवते, ही तुझी शेवटची मीटिंग आहे. नंतर उद्यापासून काही कामाचं कारण मी ऐकणार नाहीये. हो शेवटची मीटिंग, याच्या पुढे मी कुठली मीटिंग घेणार नाही. ऑल राईट, चलो बाय. गुड मॉर्निंग मावशी. अरे अरे हे बघ कोण आलंय. ये काय आज? गुड मॉर्निंग डार्लिंग. हॅलो मॅम. काय ग, ओम शिवाय करमत नाही वाटतं. होणारच आहे तुमचं लग्न. लग्न होईपर्यंत सुद्धा धीर धरवत नाहीये. आत्ताच येऊन राहायचंय खानविलकरांच्या फॅमिलीत. अगं काय ग? नाही मी ही किल्ली द्यायला आले होते. का? अरे रात्रभर आमच्याकडे कोणाला झोपच नाही, म्हणजे उगाच काही झालं गाडीला तर काय. आणि हे घे. मला कळलंय, नलूला सगळ्यात जास्त टेन्शन आलं असणार याचं, हो ना? खरंय. बरं ठीक आहे, कुठे पार्क केलीस? नाही मी घेऊन नाही आले गाडी. अरे कुठे 1000 रुपयाचं पेट्रोल भरायचं, मी त्याच्यापेक्षा 30 रुपयात आले ट्रेननी. क्या बात. ठीक आहे, मी ड्रायव्हरला पाठवतो, गाडी घेऊन येतो. ठीक आहे, चला आई येऊ का मी? हो शेवटचं आहे हे काम. अगं हो ऐक ना, मी खरंच हे शेवटचं काम आहे. आता लग्न होईपर्यंत मी पुढचं कुठलंही काम करणार नाही आणि घेणार नाही. ओके बाय का ताई. बाय. बाय बाय. बाय. आय लव्ह यू. बाय. स्वीटू ये ना, बस ना इथे. मी तुला फोन करणारच होते, पण बरं झालं तू आलीस. हा स्वीटू, आता आपल्याला घाईघाईने सगळं शॉपिंग करायचंय, म्हणजे मंगळसूत्रापासून साडीपर्यंत सगळं तुझ्या चॉईसने करायचंय ना. तर आपल्याला एकत्र शॉपिंगला गेलं पाहिजे. हा ऍक्च्युली मावशी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी आली. बोल ना. हा म्हणजे काल आम्ही सगळे बोलत होतो घरी, म्हणजे माझं आईशी आणि बोलणं झालं एकंदर. तर आम्हाला असं वाटतंय की आपण आमच्या चाळीत साध्या पद्धतीने साखरपुडा केला तर चालेल का? काय?